यशवंत माने कर्तृत्ववान आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु शेवटी तिथं देणारा सुद्धा आपला असला पाहिजे आहे. आणि तिथं देणारं नेतृत्व हे अजित पवारच्या रूपानं अतिशय कर्तृत्वान तिथं भेटलं असल्यामुळं हे सगळं आपल्याला या तालुक्यामध्ये होऊ शकलं. आणि म्हणून करता यात अजितदादांनी या आघाडीचा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तो कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये, कुठल्या समाजामध्ये द्विफळी निर्माण करावे म्हणून नाहीये. तर ज्या अपेक्षानं आपण या राज्यामध्ये काम करतोय, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी, त्या तालुक्यातल्या मतदारांनी, आता गेली 6 टर्म या तालुक्यामधल्या मतदारांनी घड्याळाला मतदान केलेलं आहे. म्हणजे असे काय तालुके आहेत की जे परंपरेनं आपल्या बरोबर आहेत. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आहे. आणि एका भावनेनं काय कोणी टीका केली असेल, कोणी टिप्पणी केली असेल, कोणी स्वार्थ म्हणला असेल, कोणी परमार्थ म्हणला असेल, परंतु अजित पवारांनी जो हा निर्णय घेतला तो केवळ आणि केवळ आपल्या विकासाचा घेतला. आणि हे करत असताना भले कुठल्या पक्षाबरोबर अलायन्स केला असेल, परंतु खान साहेब, आम्ही आमची तत्व कधी सोडलेली नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष माणसं आहोत, त्याच्याबद्दल आमच्यामध्ये तडजोड नाहीये. आम्ही सत्तेसाठी म्हणून कुठं जाणारी माणसं नाहीये, स्वार्थासाठी कुठं जाणारी माणसं नाही. आणि एवढ्या एका विचारानं आज आपण सोलापूर महाराष्ट्रामध्ये आज अलायन्स करून एवढा मोठा निधी, आज 2,500 कोटीचा निधी हा येऊ शकला. हा केवळ आणि केवळ अशा प्रकारचा निर्णय घेतला. कदाचित उद्या कोणी काही सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची तडजोड ही विकासाबरोबर आहे, विचाराबरोबर आमची तडजोड नाहीये. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी मी हे आवर्जून या ठिकाणी स्पष्ट केलं. अधिक बोलणार नाही. अतिशय विस्तृत आमदार साहेबांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे कार्यक्रमाप्रमाणे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कदाचित पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचा संभ्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भले आम्हाला सत्ता मिळवू किंवा न मिळवू, पण आमची तत्व आम्ही सोडणार नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजीराजांचा, या शिवाजी महाराजांना कधीच जातीवाद केलेला नाहीये. शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये अनेक मुस्लिम सुद्धा होते. आणि तो विचार घेऊन आपण हा मोहोळ तालुका चालतो. आणि त्यातल्या त्यात मोहोळ तालुका, मोहोळ शहर हे तर अतिशय बंधुत्वानं काम करणारं शहर आहे. आपण बघितलं असेल की अनेक कुठं जातीय दंगली झाल्या, पण मोहोळ शहरामध्ये संयम राखला गेला. मग कधी वेगवेगळ्या घटनेतून झाल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारातून झाल्या असतील, परंतु महाराष्ट्राला आपल्या मोहोळ शहरानं हा धर्मनिरपेक्ष संदेश दिला. हे तुम्ही दिला नाहीये, 3 पिढ्यांनी दिलं. शहाजहान मालकांचे आजोबाच ना, देवी बसवायचे पहिल्यांदा ते वडील, बरं वडील बसवत होते, शहाजहान मालक बसवत होते, आता वसीमन त्यांचे सगळे सहकारी आहेत. हा संदेश या तालुक्यानं राज्याला दिला आहे. आणि त्या भावनेनं आम्ही या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करतो आहोत. पुढच्या काळामध्ये विकास थांबत नसतंय, विकास संपत नसतंय. आणि याच्यासाठी म्हणून करता अशा प्रकारचा विकासात्मक काम करणारा माणूस आपण निवडून दिला पाहिजे. बघितलं, माझ्या चुकीमुळे आपल्याला 10 वर्ष किंमत मोजावी लागली. ती माझी चूक आहे. समजा तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं, मी माझ्या कर्तव्यात जरा मागं पडलो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण एकच लक्षात ठेवा की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ही कुणाशी अलायन्स करेल ते विकासासाठी करेल, बाकी कशासाठी नाहीये. आणि आमचं जे तत्व आहे धर्मनिरपेक्षतेचं, ते मात्र आम्ही कायम ठेवू. त्याच्याबद्दल आमचा पक्ष, आमचे नेते, आम्ही अजिबात तडजोड करणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा गेली 30 वर्ष आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला आमच्या सहकार्यानं दिलं. पुढच्या काळात अशाच प्रकारच्या विकास कामासाठी, चांगल्या कामासाठी आपण सहकार्य करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.